नमस्कार. आज आपण शिरोली या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत काळूस पंचायत समिती शिवसेना उभाटा गटाचे अधिकृत उमेदवार मंगेश गुलाब सावंत या ठिकाणी आपल्यासाठी बोलण्यासाठी आहेत. आपण या ठिकाणी त्यांच्याकडून प्रचारादरम्यान काही माहिती घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. आपला राजकीय सामाजिक प्रवास कसा आहे, थोडक्यात माहिती द्या. माझा राजकीय प्रवास जर आपण पाहिलं तर मी 2006 पासून आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सेना या पक्षामध्ये काम करायला सुरुवात केली. खरं पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्यांच्याच विचारांशी जुळणारे ज्यांचे विचार होते ते आदरणीय राजसाहेबांच्या विचारांशी मी एकनिष्ठ झालो आणि गेली 19 वर्ष मी राजसाहेबांच्या विचारांवर काम करतोय आणि त्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. आता खेड तालुक्याचे आमदार आदरणीय बाबा शेटकाळे यांनी माझ्यावर काळूस पंचायत समिती गणाची उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची अधिकृत उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे आणि त्यानुसार मी आता या गणामध्ये काम करत आहे. आपला प्रचार दौरा कसा चालू आहे, लोकांचा प्रतिसाद कसा भेटतो? माझ्या गावामध्ये आतापर्यंत 7 गावं आहेत आणि 7ही गावामध्ये आम्ही घर टू घर प्रचार केलेला आहे. अतिशय उत्तम असा प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे. खेड तालुक्याचे आमदार बाबा शेटकाळे यांचा हा घरचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी जो विकासाचा पाया रचला या ठिकाणी होता त्यावर कळस चढवण्यासाठी मतदार आम्हाला नक्की संधी देणार आहे. बरं, तुमचे पुढचे विजन काय आहे? माझं पुढचं विजन हे असं आहे की प्रत्येक घरामध्ये आता पंचायत समिती जर म्हटलं तर तिथं BOT तत्वावरची ज्या योजना येतात ती योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आणि या मतदारसंघामध्ये हे शहरी आणि निमशहरी असा एक मतदारसंघ आहे. काळूस असेल, इकडे वाकी असेल, वडगाव असेल, या ठिकाणी शेती प्रधान असणारा हा मतदारसंघ आहे आणि काही शिरोली, चांडोली, भाम हा शहरीकरण होणारा मतदारसंघ आहे. त्यामुळं तेथे प्रामुख्याने ज्या समस्या येत आहेत शेतीशी निगडीत आहेत, काही कचऱ्याच्या निगडीत आहेत, काही सांडपाण्याशी निगडीत आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. बरं, गावागावात फिरताना तुम्हाला आता तुम्ही ज्या समस्यावर बोलले त्याच्यावर पुढील काळात तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? हे बघा, ज्यावेळेस ह्या समस्या सोडवायच्या असतील तर त्यासाठी तालुक्याचं नेतृत्व आपल्या पाठीशी असावं लागतं आणि खेड तालुक्याचे आमदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आहेत. आमदारांच्या माध्यमातून या ज्या समस्या आहेत ह्या नक्की सुटू शकतात. त्याचबरोबर जिल्हा परिषदचे आमचे उमेदवार गणेश नाना आरगडे ते सुद्धा खूप स्ट्रॉंग आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल, आमदारकी असेल, पंचायत समिती असेल, या तीनही आमचं जर ब्रॅकेट या ठिकाणी बसणारच आहे आणि ब्रॅकेट बसल्यानंतर त्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला काही अडचण येईल असं वाटत नाही. तुम्हाला लोकांनी तुम्हालाच का निवडून द्यावं? मी एक सर्वसामान्य तळागाळामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. ज्यावेळेस कोरोनासारखं संकट आलं किंवा वादळी वारं आले, प्रत्येक वेळेस मी गावासाठी या समाजासाठी काम करत आलेलो आहे आणि त्यामुळं मला तरुणांना एक बरोबर घेऊन, माझी आवड आहे तरुणांना बरोबर घेऊन काम करण्याची. मग तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, इतर जे काही प्रश्न असतील हे तरुणच या ठिकाणी समजू शकतो आणि म्हणून मला सर्व काळूस गणातील सर्व मायबाप जनतेने निवडून द्यावं. त्यांच्या कामासाठी मी 365 दिवस 24 तास उपलब्ध असेल याची मला खात्री आहे. त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपण त्यांनी सांगितलेलं आहे मी 365 दिवस या ठिकाणी तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. दादा, एक शेवटचा जाता एक छोटासा प्रश्न विचारतोय. तुमच्या मतदारसंघातील मतदारांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांना मी एकच आवाहन करतो की आपल्या मतदारसंघावर खूप मोठं संकट या ठिकाणी आलेलं आहे. या संकटाला जर सामोरं जायचं असेल तर आपण अंतर्मुख होऊन मतदान केलं पाहिजे. जर आपण आज त्या संकटाला जर थोपवू शकलो नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यातील सर्वांची नजर आपल्या काळूस पंचायत समिती गणावर आहे आणि मग जर आपण विकलो गेलो तर विकणारा जाणारा मतदारसंघ असा ठपका आपल्याला बसेल आणि म्हणून मला मतदारसंघातील सर्व मतदारांना एक आवाहन करायचं आहे. आपल्यावर जर असा ठपका जर बसवून नसेल घ्यायचा तर मशाल या चिन्हासमोर आपण बटन दाबावं आणि मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावं हेच आवाहन या ठिकाणी करतो. नमस्कार. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. थँक्यू. माईक